दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो हिम्मत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण फुलाजीला पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक टीम लोणारच्या बाजूने जीवन बॉलिंग ट्रॅकवर. जीवनने देखील चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती. मागच्या मॅचमध्ये त्याचं परफॉर्मन्स देखील इम्प्रेसिव्ह राहिलं होतं. खास करून पहिला 5 बॉलवर 5 चौकार त्याने ठोकले होते. वळूया मॅचच्या दिशेने. पंचांचा अधिकृत इशारा. मॅचला सुरुवात होते. गेम स्टार्ट. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. जीवन बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवरचा वापर आपण पाहतोय. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. पप्पू त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल कंप्लीट. एका धाब्याच्या मदतीने हिम्मत स्वतःचं त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन करतोय. मागच्या मॅचमध्ये तर हिम्मतने चांगली कामगिरी केली होती. तीच कामगिरी पुन्हा एकदा टीमला अपेक्षित असेल या मॅचच्या माध्यमातून देखील. कारण हा सामना जो आहे 1 ओव्हर शॉट, अर्थातच फक्त आणि फक्त 3 ओव्हरची मॅच जी आहे. यावेळेस जोरदार अपील. बॅटची कडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट. फुलाजी बॅक टू द डगआउट. पहिला विकेटचा पतंग आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय जीवन या गोलंदाजाने. तर नवीन फलंदाज तुकाराम मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी असो, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपण जीवनच्या माध्यमातून पाहतोय. लोणार्ड टीमचा विचार केला तर नक्कीच चालू हंगामामध्ये पदार्पण झालंय त्यांचं. परफॉर्मन्स कशा प्रकारे असेल याच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी दिलीप जाधव चेंडू उचलतात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का? यस, मैदान सोडावं लागेल हिम्मतला देखील. धावचित त्या ठिकाणी केलंय. हिम्मत हा फलंदाज बाद. नक्कीच मागच्या मॅचचा विचार केला तर विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ विजयी झालाय. 2 मॅचेस त्यांनी जिंकल्यात आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा आल्या आहेत. आमचे साथी समालोचक कविवर्य अर्थातच ज्ञानेश्वर चिकणे सर, त्यांच्या माध्यमातून देखील आपण मागचे भरपूर वर्ष झाले चांगले कॉमेंट्री ऐकतोय. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमला शुभेच्छा आल्या आहेत. ज्ञानेश्वर चिकणे सर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. दिलीप जाधव त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. संध्याकाळचं सत्र, थंड वातावरण आणि मॅच देखील थंड झाली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय जीवन. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. पुन्हा एकदा हवं तसं संपर्क नाहीये. एकच धाव. 4 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. कोणत्या प्रकारे बिगेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये गोलंदाज जीवनने. यावेळेस मात्र बॉल ऑन साइडला उडवलाय. पप्पू त्या ठिकाणी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. ज्या फटक्याबाबत चर्चा चालू होती तो फटका आलाय. फलंदाज तुकारामच्या बॅटमधून निघणारा पहिला ब्लास्ट चौकार.
षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 8 धावा. एक चांगली सुरुवात लोणार टीमच्या बाजूने आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना जीवनने आपल्या टीमला एक चांगली सुरुवात करून दिली आहे. अचूक टप्पा, अचूक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळालं या षटकामध्ये. मात्र शेवटच्या बॉलवर थोडी मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचं रूपांतर 4 धावेमध्ये झालं गेलं आणि त्या कारणास्तव पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर एक गडी बाद, धावा धावफलकावर आहेत टीम सारंगाव 8 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर दिलीप जाधव. षटकातील पहिला बॉल. यावेळेस हा बॉल इनसाइड आउट फटका आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू उडवलाय. डीप स्ट्रोक कव्हरला चेंडू जोपर्यंत अडवला गेलाय त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बजरंग बॅक टू द पॅव्हलियन. षटकातील पुढचा बॉल. दिलीप पुन्हा एकदा. यावेळेस देखील इनसाइड आउट फटका खेळून काढलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. निर्धारित 3 षटकांची ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवर जर आपण विचार केला तर 3 धावा नक्कीच पळून काढल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. दिलीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण मॅन इन रेड कॅप लहूला पाहतोय. लहू देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. पुढचा बॉल. यावेळेस पॅटरशिप करण्याचा प्रयत्न. दिल स्कूपचा अंदाज. यस, फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. चेंडू थांबत नाहीये. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. या षटकामध्ये कुठेतरी धावांना आकार देण्याचा प्रयत्न मात्र सारंगाव टीमच्या बाजूने केला जातोय. पहिल्या 3 बॉल्सवर आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात दिलीप या गोलंदाजाने. लहू पुन्हा एकदा त्या ठिकाणी सज्ज झालाय. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय. यस, एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये करताना दिसून आलाय त्या ठिकाणी लहू. चांगली कॉलिंग. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 2-20 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25 हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आज दिवसभरात आपण या ठिकाणी पाहतोय. खास करून वडूनगर टीमने भरपूर इम्प्रेस केला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील पॅटरशिप करण्याचा प्रयत्न.
हा फटका देखील भरपूर खास आहे. मिळतील 4 धावा. चौकार. जातात मैदानाच्या आतमधून आपण लहू याला पाहतोय. हा लहूचा क्लास आहे. नक्कीच आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं गेलंय. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपण पाहतोय. या बॉलर्स देखील फटका भरपूर चांगला आहे. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. मात्र डी फाईन लेगला जसा क्षेत्ररक्षक सजवला गेला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की रिव्हर्स अड्डॅम प्रयत्न चांगला आणि प्रयत्नानं यश देखील मिळालंय. लहूच्या बॅटमधून निघणारा तिसरा चौकार आपण पाहिला. अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 28. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅकवर ज्ञानेश्वर आलाय. पाहूया ज्ञानेश्वर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल. समोर तुकाराम. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडायलाय. लॉंग ऑफरने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. पहिलं षटक जे आहे ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खेचून काढल्या त्या ठिकाणी लहू या फलंदाजाने. आणि त्याच्या जोरावर आता मात्र धावसंख्या जी आहे 29. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. ज्या फटक्यांपासून लहू या खेळाडूची ओळख आहे ते फटके मात्र त्याच्या बॅटमधून येत आहेत. वारंवार सातत्याने मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय. चांगली फटकेबाजी. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका सजवलाय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी. हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. आपल्याला पाहायला मिळते. लोणार टीमच्या बाजूने सुरुवात तर चांगली झाली होती मात्र वार झाल्यानंतर पलटवार करताना दिसून आलाय लहू. षटकातील पुढचा बॉल. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ज्ञानेश्वर. या बॉलर्स देखील बॉल ऑन साइडला उडवलाय. हा बॉल देखील मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून.
45 45 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. या बॉलर्स देखील ऑन साइडला फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रमोद पाटील सहदेव पाटील यांच्या माध्यमातून लहू यास 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय हे मात्र लक्षात घेऊन नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा झालंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात लहू हा फलंदाज बाद. आहेत 48 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय सारंगाव टीमने. मात्र आपला संघ दर्पणाखाली असताना लहू याने काय अफलातून फलंदाजी केली आहे. वैयक्तिक 32 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आणि त्या योगदानाच्या जोरावर धावा झाल्या आहेत 47. 48 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय टीम लोणाड समोर. स्टार 11 लोणार संघाचा जर विचार केला तर यांच्याकडे सुद्धा एक चांगली फलंदाजी आहे. मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगली फाईट केली होती. प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये तयार केलं होतं. क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु आज ती या मॅचमध्ये सिद्ध करावी लागेल. नौका संघ आहे या फॉर्मॅटमध्ये आपला
दुसरा मॅच खेळताना पाहायला मिळते. पहिली मॅचमध्ये आपण पाहिले तर पराजय स्वीकारावा लागला होता. इथं मात्र परतफेड करत असताना फलंदाजी कशी होते हे पाहण्यासारखं राहील. संध्याकाळचं सत्र आहे, त्या कारणास्तव कुठेतरी फलंदाजी करत असताना दिक्कत निर्माण होते. नेहमीच आपण पाहतोय, कारण वातावरण जेव्हा थंड होते त्यावेळेस चेंडू बॅटवरती येण्यासाठी कुठेतरी आपण कठीण परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते. परंतु या कठीण परिस्थितीवरती मात करत या विजयाचा शिल्पकार बनणं गरजेचं आहे. पाहूया काय घडते, काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. संघर्षातून मित्र हो आपल्याला यश प्राप्त होते, आणि संघर्ष केल्याशिवाय मी तर म्हणेन की जीवनामध्ये कुठली गोष्ट सहज शक्य नाही आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये संघर्षाचा खूप मोठा वाटा आहे. तो वाटा इथं मात्र घ्यावा लागेल स्टार 11 लोणार संघाच्या फलंदाजांना. पाहूया पहिल्या चेंडूची खेळी करण्यासाठी फलंदाज जीवन येतोय. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार जरूर केलेला आहे. चेंडू गॅपमध्ये जातो का पाण्यासारखं राहील. यास चेंडू अडवण्यात आला नाहीये. परिणाम स्वरूप चेंडू फरार होतोय, सीमारेषे बाहेर येतोय. दणदणीत चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामधून चौकाराच्या 2 हॅट्रिक पूर्ण केल्या, आणि त्या 2 हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज म्हणजेच जीवन. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 5 चौकार लगावले होते बॅक टू बॅक, आणि इथेही आपण पाहतोय 3 चौकार बॅक टू बॅक. क्या बात आहे. असेच केली झाली तर निश्चितच मॅचमध्ये बनवू शकतात, मॅचमध्ये वापस येऊ शकतात. पुढील चेंडू आता मात्र पाहूया. यावेळेस ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहे लोकांच्या रिझनमध्ये, आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे, आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय जीवन जेलच्या स्वरूपात. करता आलं नाहीये, आणि शॉट सिलेक्शन जे आहे ते कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप आपण पाहतोय जीवन बाद होतोय जेलच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज सुभाष येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता, परंतु इथं मात्र पाहू शकता आपण निर्धावाची होते सांगता. पाहूया आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत. तर पुढील चेंडू यावेळेस सेपल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खेळता आलं नाहीये. निर्धावचे होते सांगता. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार, त्यानंतर एकही धाव खर्च केली नाहीये. याला म्हणतात
कमबॅक धक्क्याने माणूस सुधारतो आणि ते 3 धक्के लागताच आपण पाहिले तर गोलंदाजाने सुधारणा केली. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक स्फोटक फलंदाज जीवन हा बाद झाला आणि 12 धावा खर्च झाल्या. उर्वरित 12 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण जे आहे 36 धावांचं, म्हणजे आता कुठेतरी जे टार्गेट आहे ते खूप कठीण होत चाललेलं आहे. आव्हान थोडंसं मुश्किल होत चाललेलं आहे. परंतु आपण जर विचार केला जिद्द आणि चिकाटीने तुम्ही जर कुठलेही काम केलं तर कितीही कठीण परिस्थिती असो त्याच्यावरती मात होऊ शकते. ती मात करण्यासाठी इथं मात्र दिलीप यास सज्ज व्हावा लागेल. दिलीप यास मोठे फटके खेळावे लागतील आणि संघाला कुठेतरी जिवंत ठेवावं लागेल या मॅचमध्ये. पाहूया पुढील चेंडू. मानाजी तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय जरूर. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि इथं मात्र चुकी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडते पाहूया आणि फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. ते 14 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. 48 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 34 धावांची गरज. विजयाचं समीकरण पाहता योगेश होते नवीन फलंदाज. निश्चित प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, कारण इथनं 11 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे आणि विजयाचं समीकरण पाहायला जर गेले तर 34 धावांचं आहे. म्हणजे तुम्हाला एका चेंडूनंतर एक मोठा फटका खेळावा लागेल. कठीण परिस्थिती जरूर आहे परंतु अशक्य नाही आहे. या वेळेस ऑन साइडला पाहू शकता आपण काऊ कॉर्नरच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जर पाहिली तर 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. 43 धावांचं मापक आव्हान आपण म्हणू शकत नाही. थोडंसं कठीण परिस्थिती होती 48 धावांचं. परंतु आपण जर पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या होत्या, त्यानंतर मात्र धावा काही बनल्या नाहीत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. पॉईंटच्या रिझनमध्ये खेळून काढलेला आहे. आपण पाहिले तर ऑफस्टमवर होता परंतु इथं एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आता कुठेतरी अजून परिस्थिती कठीण होत चाललेली आहे. पूर्णपणे हवी होतोय जानमान सारंगाव संघ. चांगली सतरक्षण, चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी ही पाहायला मिळाली. तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं काम केलं. त्या कारणास्तव मॅचमध्ये अजून बनून आहेत. या वेळेस चेंडूला सोडून दिलेलं आहे. निश्चित आजचं स्वरूप पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर काय दशा होते ती आपल्याला इथं पाहायला मिळाली. अशा बाळगली होती की चेंडू वाईट जाईल परंतु तसं काही घडलं नाही आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून येतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव राहतोय चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा घेता येत नाही आहे. टाईम सांगता येत नाही आहे. अजून एक निर्धावचे होते सांगता. आता मात्र गोलंदाज जे आहेत ते हेवी झालेले आहेत. त्यांचं मनोबल जे आहे ते वाढलेलं आहे. कारण जेव्हा मोठी धावसंख्या उरते त्यावेळेस कुठेतरी फलंदाजी करत असताना दिक्कत परिस्थिती. यावेळेसही आपण खोलवर टप्प्याचा चेंडू पाहिला. शॉर्ट लेगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही आहे. धावसंख्या जर पाहिली तर एकने वाढून होते, ती म्हणजे 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. अजूनही विजयाचं समीकरण पाहता 6 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष्य आहे. आव्हान आता मात्र कुठेतरी कठीण झालेलं आहे. सहज सोपं उरलेलं नाही आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळून सीमारेषे बाहेर पाठवावा लागेल, तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये पकड निर्माण होईल. परंतु मी तर प्रशंसा करेन गोलंदाजांची की सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी 3 चेंडूमध्ये 3 चौकार लागल्यानंतर अशा पल्लवित झाल्या होत्या लोणार संघाच्या. परंतु त्यानंतर बजरंग याने कमबॅक केले, एकही धाव खर्च केले आणि जो स्फोटक फलंदाज नितीन जीवन यास बाद केल्यानंतर मात्र पूर्णपणे मॅचवरती पकड निर्माण केली आणि आता विजयाच्या जवळ समीप निकट आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज टर्न होते फुलाजी. या वेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर थोडंसे नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू एका टप्प्याने सीमापार चौकार.
धावसंख्येला मिळतो आकार चौकाराच्या माध्यमातून 21 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. असेच सर्वच्या सर्व फटके तुम्हाला सीमारेषे बाहेर घालवावे लागतील, त्यावेळेस विजयाचा जे अंतर आहे ते कुठेतरी कमी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथं चेंडूला सोडून दिलेला आहे. अजून एक निर्धावची झाली सांगता. निश्चितच अशा वेळेस चेंडू सोडून देणं आपल्या संघाला निश्चितच घातक ठरू शकतं आणि ते आपण पाहू शकता या मैदानाच्या आतमध्ये चित्र घडतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतही फुलाजी. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी आहे. क्षेत्रशः आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि इथं मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा जोडल्या जातात. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनत नाहीये. एक सामन्याची आता मात्र इथं औपचारिकता उरलेली आहे, आपण पाहू शकतो. 3 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. पूर्णपणे हेवी झालेला आहे. विजयाच्या जवळ समीप निकट आपण पाहतोय जे हनुमान सारंगाव संघ. या वेळेस आपण पाहिलं तर घुटना टेक आणि मोठा फटका देख अशा अवस्थेमध्ये आले होते, परंतु कहा पे निगाह कहीं पे निशाणा अशी परिस्थिती फलंदाजाची पाहायला मिळाली. परिणाम सुरू आपण पाहतोय निर्धावची होती सांगता. फुलाजी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. काही चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय जय हनुमान सारंगाव हा संघ. पाहूया या चेंडूवरती काय घडते काय बिघडते. आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू. चेंडू मात्र हवेमध्ये आहे बराच काल, क्षेत्ररक्षक दूर आणि अशा रीतीने एक दणदणीत सनसनीत विजय संपादन करतोय जय हनुमान सारंगाव हा संघ.